ओके. येतोय का आवाज आता? हो, आला आला हो प्रभू. हो हो. हो प्रभू. तर भक्तिमय कर्म केल्याचा फायदा काय आहे आणि ज्ञानमय कर्म केल्याचा तोटा काय आहे? की ज्ञानमय कर्म करताना जर आपण पतन झालं तर ते ज्ञानमय कर्माची जी आपण प्रगती केलेली आहे ती कंटिन्यू होईल त्याची गॅरंटी नसते. आणि त्यातनं पतन झाल्यावर माणसाच्या असं वाईट होऊ शकते. ना घर का ना घाट का असू शकते. पण ज्ञानमय अवस्थेमध्ये व्यक्ती सगळं कर्म सोडून दिलेलं असतं आणि कर्म सोडून दिल्यामुळं तो ज्ञान अवस्थेत जात असतो आणि ज्ञान पण सोडून दिलं तर ना कर्म करू शकतो ना ज्ञान करू शकतो, मध्ये अडकून पडतो तो. ही अशी अवस्था होते. पण ह्याच्या विरुद्ध जर भक्तिमय क्रिया करतोय आणि भक्तिमय क्रियेमध्ये जर पतन झालं तर कोणत्याही प्रकारे जरी पतन झालं तरी त्यानं जी काही भक्ती केली आहे ती काही नष्ट होत नाही. आणि आपण असं संन्यास घेतलेला नाहीच आहे, त्यामध्ये संन्यास झालेलंच नाही आहे. आपण नॉर्मल काम करता करता भक्ती करत आहोत. त्यामुळं त्यामुळं काय होते, त्यामुळे सुद्धा त्याला परत काही संसारी जीवनामध्ये त्रास होत नाही. सगळ्या प्रकारे भक्तिमय क्रिया केल्यानं फायदाच फायदा हा आहे. ओके. म्हणून कृष्ण भावना स्तरावर उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावना होण्याच्या अंतिम ध्येयप्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे. कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे. ओके. कर्मेंद्रियाणि संयम्य ये अस्थे मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. आता अर्जुन मला प्रश्न पडेल की तुम्ही असं म्हणताय की नाही का शिक्षण जातुष पण मी जंगलामध्ये अनेक लोक पाहिलीत तशी. ठीक आहे, जे कर्म सोडतात आणि जंगलामध्ये संन्यास म्हणून राहतात. भगवंताला उत्तर येतात, ती जरी अपरेंटली बाहेर संन्यस्त म्हणून राहत असली तरी पण ती मिथ्याचारी आहेत. कारण त्याच्यामध्ये आतमध्ये भोगायची प्रवृत्ती आहे. आतली भोगायची इच्छा अजून गेलेली नाही आहे. आणि त्याला म्हणतात मर्कट वैराग्य. मग माकड पण राहतं जंगलामध्ये आणि माकड जंगलामध्ये राहून कुठले कपडे घालत नाही. जंगलावरून फळं खातो. बघा, संन्यासीच करतो. संन्यासी पण जंगलात राहतो, तो पण फळं खातो. तो पण सगळ्या असं वाटतं की माकडासारखं माकड पण आत्मसंयमी आहे. पण माकडाच्या मनात काय चाललं असतं, कसं माकडीने बरोबर एन्जॉय करेन मी, कसं मादा माकडाबरोबर मी उपभोग घेईन. सतत कामुक भावना माकडामध्ये असते. व्यक्ती जर संन्यासी म्हणून जंगलात गेला आणि अशा प्रकारे मनातल्या मनात तो एन्जॉय करू लागला तर बाह्यात संन्यासी म्हणून तो मिथ्याचारी आहे. अशा संन्यासाचा काहीच फायदा नाही. अर्जुनाला वाटतंय की असे लोक राहतात नाही, ती मिथ्याचारी आहे. ती एका प्रकारे धांबिक आहेत किंवा ढोंगी आहेत. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिया विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करीत आहे. अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हणले जाते. बघा, कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय भोगाचे चिंतन करत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञाना प्रवचने देतीलही, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. आणि प्रभुपादांनी असे लुच्चे भरपूर पाहिले होते आपल्या जीवनामध्ये. प्रभुपाद जे लहान होते, प्रभुपादांचे वडील गौर मोहंडे अनेक साधूंना बोलवायचे जेवायला आणि त्याला जेवण वाढायचे, त्यांना दक्षिणा द्यायचे आणि त्यांना सांगायचं की माझ्या मुलाला आशीर्वाद द्या की तो राधा राणीचा भक्त बनेल. असा आशीर्वाद माझ्या मुलाला द्या. आणि काय व्हायचं, प्रभुपाद त्या लोकांना पाहायचे बाहेर जाऊन. अशी लोक बाहेर जाऊन सगळ्या व्यभिचारी गोष्टी करायचे, सगळ्या नको नको त्या गोष्टी करायचे, सगळ्या इलिसिट गोष्टी करायचे, दारू प्यायचे, सिगरेट प्यायचे आणि अवैध स्त्री संघ पण करायचे. आणि हे प्रबोधन पाहिलं होतं.
त्या प्रभुपादांचा काही काळ भक्तीवरचा विश्वास उडाला होता. कारण ते पाहिलं की हे लोक मिथ्याचारी असतात, सगळे साधू लोक ढोंगी असतात, पाखंडी असतात. आणि म्हणून ज्यावेळी भक्ती सिद्धांत सरोज ठाकूर हे क्लास देत होते उलटा डांगाच्या समोर इथं कलकत्त्याला गच्चीवरती, नरेंद्रनाथ मुळीक म्हणला प्रभुपादांना, चल नरेंद्र, आपण जाऊन बघून येऊया. अभय, आपण जाऊन बघून येऊया, त्या साधूला भेटून येऊया. अभय म्हणला, नाही 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 नाही, मला असली कसली इच्छा उरलेली नाही आहे. कारण मी या साधू लोकांना पुरेपूर पाहिलेलं आहे. हे सगळे मिथ्याचारी लोक असतात, मला जायची इच्छा नाही आहे. पण त्या केवळ नरेंद्र मोदींना फोर्स केला म्हणूनच प्रभुपाद तिथं गेले. आणि मग पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. पुढे मग कसे प्रभुपाद कन्व्हिन्स झाले भक्ती ठाकूरांवे, आणि ते परत भक्ती मार्गामध्ये आले. तर बघा, हा मिथ्याचार परिणाम असतो. लोकांचा धर्मावरचा विश्वास उडतो. जे गौर कृष्ण बाबाजी महाराजांनी देह सोडला, देह सोडताना त्यांनी अत्यंत नम्रपणे एक विनंती केली होती की मी खूप पाप केली, मी खूप अपराध केले, माझं हृदय मी शुद्ध करू शकलो नाही. कृपया एक काम करा, मी मेल्यानंतर माझे दोन्ही पाय बांधा आणि संपूर्ण नवद्वीप मायापूरमध्ये माझी शरीर फरफटत न्या, जेणेकरून मायापूरचे धूळ जी आहे ते माझ्या अंगाला लागेल आणि त्या धुळीमुळे माझं शुद्धीकरण होईल, अशी विनंती केली होती. आता हे अत्यंत नम्र भावनेनं म्हणतायत, जसं भक्ती ठाकूर म्हणतायत, अमार जीवन सदा पापे रत, नाही को पुण्य रलेश. मग खरोखर ते काही पापी नाही आहेत. जेवढा व्यक्ती भक्तीच्या उच्च उच्च स्तरावर प्रगती करतो तेवढा तो स्वतः अधिक पापी समजतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सो गौर किशोर अत्यंत नम्रतेने म्हटले. पण बाजूला काही बाबाजी लोक उभी होती, त्यांनी लिटरली अर्थ घेतला आणि लिटरली पायाला बांधून फरफटायला लागली. आणि भक्ती सिद्धांत सरस ठाकूर त्यावेळी ब्रह्मचारी होते, जवळच राहत होते. आणि त्यांना सूचना दिली कोणीतरी की तुमचे गुरु महाराजांनी देह सोडलाय आणि त्यांच्या शरीराला फरफटत न्यायला लागले आहेत. आणि भक्ती सिद्धांत सर्व पळपळ आले तिथं आणि म्हटले, कोणीही माझ्या गुरुला हात लावायचा नाही, सगळ्यांनी सोडा हात, फक्त मी माझ्या गुरुचे अंत्यसंस्कार करणार. आणि सगळ्या बाबाजी लोकांची चर्चा सुरू झाली की अरे, जर ह्यांनी अंत्यसंस्कार केले, ह्यांनी समाधी बांधली, तर आमचं काय होईल, आमच्या मठात कोण येणार, आम्हाला दक्षिणा कशी मिळणार. आणि त्या सगळ्यांमध्ये भांडणं सुरू झाली. नाही 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 नाही, समाधी माझ्या मठात व्हायला पाहिजे, समाधी माझ्या मठात व्हायला पाहिजे. कारण का, लोक दक्षिणा देतील आणि लोक दक्षिणा देतील मठामध्ये. आणि लोक म्हणली, तू एक ब्रह्मचारी आहेस आणि आम्ही बाबाजी आहोत, तुला अधिकार नाहीये त्यांच्या शरीरात हात लावायचा. आणि भक्ती सिद्धांत सर ठाकूर म्हणाले की भक्ती सिद्धा मी गौर कृष्ण भगवानाचा बोनाफाईड ब्रह्मचारी शिष्य आहे, फक्त मलाच अधिकार आहे. ओके, तुम्ही म्हणता ना तुम्ही बाबाजी आहात, तर तुम्ही एक काम करा म्हटले, तुम्ही जर खरोखर बाबाजी असाल, शुद्ध असाल, तर तुमच्यापैकी एखाद्यानं गेल्या 6 महिन्यात स्त्रीला स्पर्श केला नसेल, त्यानंच फक्त पुढे यायचं. गेल्या 6 महिन्यात स्त्रीशी वैभिचारिक संबंध ठेवले नसतील, त्या बाबांनी फक्त पुढे या. असं असेल तर 6 महिने एकदा तरी कोणी पुढे आलं नाही. ओके, 1 महिना तर असं कोणा की ज्यांनी स्त्री बरोबर संबंध ठेवलेला नाहीये, कोणी पुढे आलं नाही. ओके, 15 दिवस, 1 आठवडा, 1 दिवस, कोणी पुढे आलं नाही. भक्ती ठाकूर म्हटले, बघा, स्वतः मोठे मोठे बाबाजी म्हणता तुम्ही आणि असे व्यभिचार करता, कसं बाबाजी म्हणता तुम्ही. कोणी या कोणीही गुरु महाराजांच्या शरीराला हात लावायचा नाही. आणि मग त्यांनी उचलली गौर कृष्णाची बॉडी आणि त्याची समाधी चैतन्य मठामध्ये त्यांनी ती समाधी बांधली. तर बघा, ह्याला म्हणतात मिथ्याचार. बाह्याधिकारी सोडलेत कर्म, कर्मेंद्रिय संयम या स्थे मनसा स्मरण, इंद्रियार्थाचा विचार मनात चालू आहे. विमूढ आत्मा मिथ्याचार सोचते. पण जर त्याने त्या आश्रमाला अनुलक्षून असणाऱ्या नीतीनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रिय भोगांच्या विषयांच्या शोधात असतो. तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चा म्हणले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही. कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी लोकांचे मन नेहमी अशुद्धच असते.
म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्र किंमत नाही. त्याचं ध्यान कसं असं बघण्यासारखं असतं. बघा काय करतो, पाण्यावर उभा असतो एका पायावरती डोळे मिटून. वाटतं की मोठा ध्यानी आहे, परम ध्यानी आहे, पण लक्ष कुठं असतं, माशाकडे असतं. कधी मोठा मासा येईल आणि चोचीमध्ये घेऊन त्याला खाऊन टाकेल. असे हे मिथ्याचारी लोक असतात. आणि मिथ्याचारपेक्षा चांगलं काय, तर संसारात राहून आपल्या नियमांना नियत कर्मामध्ये लावून त्यांना नियंत्रित करून आपण जर स्टेप बाय स्टेप प्रगती केली तर ती केव्हाही चांगली, पण त्यात कुठलाही दिखावा नसतो. हेच भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्यार्भते अर्जुना कर्मेंद्रियै कर्मयोगम असक्ता स विशेषते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. ॲटलिस्ट ती दिखावा करत नाहीये. आणि प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, एक गृहस्थ आश्रमी कृष्ण भावने नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो. एक गृहस्थ आश्रमी सहजगत्या कृष्णावर सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसवण्यासाठी दिखाऊ अध्यात्म स्वीकार करणाऱ्या पाखंडीपेक्षा अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा झाडूवाला कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे. कितीतरी पटीने अधिक तो श्रेष्ठ आहे. सो झाडू मारा आणि झाडू मारता मारता हरिकृष्ण बोला, ते चांगलं. तर भगवे कपडे घालून आतमध्ये इंद्रिय भोगाचा विचार करणं. ओके. आता तरी अर्जुनाच्या मनात प्रश्न पडतो की नाही नाही नाही, तरी असं वाटतं मला की मी अजूनही जंगलात जाऊन योग्य प्रकारे जीवन जगू शकेल. कर्म सोडून देऊन मी अजूनही चांगल्या प्रकारे राहू शकेन. कर्मशून्य अवस्था मी जंगलात राहून प्राप्त करू शकेन, असं वाटतंय अर्जुनाला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देत आहेत श्लोक क्रमांक 8 मध्ये. काय म्हणतात भगवंत? नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्ञायो ह्यकर्मणा शरीरायत्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणा. तुझे नियत कर्म तू कर. कुठलं नियत कर्माचा अर्थ आहे आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार असलं कर्म. ब्राह्मणाचं कर्म, क्षत्रियाचं कर्म, वैश्याचं कर्म आणि शूद्राचं कर्म ह्याला म्हणतात नियत कर्म. तुझं नियत कर्म करायचं कार्य तू कर. आणि कारण नियत कर्म करणे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपापल्या वर्ण आणि आश्रमाचं कर्म आपण केलं नाही तर ते पापास कारण ठरतं. ज्यावेळी शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात भगवंत सांगतायत अर्जुनाला, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अर्जुन गोंधळला. असं कसं म्हणताय तुम्ही? वर्णाश्रम पद्धतीच्या नियमानुसार किंवा शास्त्रानुसार मी जर माझं काम केलं नाही, माझ्या धर्माचं पालन केलं नाही तर काय होईल? मला पाप लागेल. आणि मग भगवंत म्हणताय, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा तुझ्या, काळजी करू नकोस. जर मला शरण आलास तुझ्या पापांपासून तुला मी पूर्णपणे मुक्त करेन. सो शास्त्र क्षत्रिय धर्मानुसार किंवा कुठल्याही आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार आपलं नियत कर्म आपण केलं नाही तर ते पापास काढत असतं. म्हणून तुझं क्षत्रिय कर्म तू जर केलं नाहीस तर तुला पाप लागेल. म्हणून नियतम कुरु कर्मत्वम हे चांगलं आहे. कर्मज्ञायो अकर्मणा, मिथ्याचारी बनवण्याचं चांगलं आहे. आणि तू म्हणतो जंगलात जंगलात जंगलाचं शरीरा यत्रा पिचते न प्रसिद्धेता कर्मणा. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. जंगलात जर गेलास तुला फळं तोडावं लागतीलच, तुला कंदमुळं खायला लागतीलच, कंदमुळं जमा करावं लागतीलच आणि त्यासाठी तुला काम करावंच लागेल. सो त्याशिवाय तू राहूच शकणार नाही. सो कर्म केलंच पाहिजे. तर बघा फ्लो कसा आहे.
पहिला भगवान म्हणतात क्षणभर पण कोणी काम करू शकत नाही. अर्जुन म्हणतो की मी पाहिलेत काही लोक, ते मिथ्याचारी आहेत, कारण आतमध्ये ते इंद्रिय भोग करत असतात. आणि ह्या मिथ्याचारी लोकांपेक्षा जे आपल्या इंद्रियांना संयमित करून कृष्ण भावनेमध्ये काम करतात ते केव्हाही चांगले. पण तरी म्हटलं अर्जुन की नाही, मी राहू शकतो. नाही राहू शकत, तिथं सुद्धा कर्म करावंच लागेल. कारण का शरीर मेंटेन करायला कर्म करावं लागतं. सो बेटर तुझं जे नियत कर्म आहे क्षत्रिय धर्माचं तू कर. आणि हे करणं, हे कर्म न करण्यापेक्षा केव्हाही चांगलं आहे. यात मिथ्याचाराची शक्यता फार कमी राहते. म्हणजे आता ओके. हम्म. बघा प्रभुपाद खूप सुंदर लिहित आहेत. असे पुष्कळ भोंदू योगी आहे जे स्वतः उच्चकुल असल्याचे दर्शवतात. आध्यात्मिक जीवनाची प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केला दिखावा करतात. आणि मोठे मोठे व्यावसायिक आहेत. अर्जुनाने मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. या उलट श्रीकृष्णाची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. अर्जुना गृहस्थ आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्यासाठी हितकारक आहे. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्य हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्रांनी मान्यता दिली नाहीये. सरते शेवटी प्रत्येकाला आत्मा आणि ईश्वर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्यापासून लहरी कातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची मलिन प्रवृत्ती निश्चित असते. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशी करणे आवश्यक आहे. नियत कर्माद्वारे असं केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. ओके. पण तरी पण अर्जुना वाटते की मी जर कर्म केलं तर कर्मबंधन तर येणारच ना. कर्म केल्यावरती कर्मबंधन हे येणारच. मग त्याचं काय, त्याला उपाय काय? भगवंतटात नाही असं नाहीये. जरुरी नाही. कर्म केल्यावर कर्मबंधन येत नाही. कुठल्या भावनेनं कर्म करतो त्यावर ते बंधन आहे का मुक्तता ठरतं. आणि भगवंत म्हणतात जर तू माझ्या आनंदासाठी कर्म केलंस तर ते बंधन ठरणार नाही. यज्ञार्थात करणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनात् तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचरा. यज्ञार्थात, यज्ञ म्हणजे कोण आहे? हुज यज्ञ? स्वतः भगवान श्रीकृष्ण यज्ञ आहेत. श्री विष्णू यज्ञात आहुती घालतो आपण सकाळी सकाळी. म्हणजे काय घालतो आपण? आपण जर दुसरा स्कंद वाचला भागवतचा तर त्यात काय सांगितलंय? विश्वरूपामध्ये भगवंताचं अग्निकाय मुख आहे. भगवंत विश्वरूप पकडलं आपण तर अग्नी त्याचं मुख आहे. तर आपण अग्नीत आहुती घालतो म्हणजे काय करतोय? भगवंताच्या मुखामध्ये आपण आहुती अर्पण करीत आहोत. सो भगवंताच्या मुखात अर्पण केलेली आहुती म्हणजेच भगवंतासाठी केलेलं काम. सो भगवंताच्या आनंदासाठी केलेलं काम लोकोयम कर्मबंधनात यज्ञार्थात अन्यत्र. या क्रियेशिवाय इतर कामासाठी स्वार्थासाठी केलेलं काम जे आहे ते लोकोयम कर्मबंधनात, लोकांना बंधनात पडतं. पण तेच काम जर भगवंताच्या आनंदासाठी केलं तर तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचारात. श्री विष्णू प्रत्येक यज्ञ म्हणून केलेलं कर्म कर्म केली पाहिजे. नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय तो आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर. आणि या प्रकारे तो नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. ठीक आहे. सो अल्टिमेटली या कर्म प्रक्रियेचा एंड जो भगवंताने केला आहे तो या श्लोकाच्या वर केला आहे की माझ्या आनंदासाठी कर्म तुला करावं लागेल, ते मुक्ती कारणीभूत ठरेल. सो भगवद्गीता पण हे सांगतात. अर्जुन आधी युद्ध करायला तयार होता कुरुक्षेत्रावर यायच्या आधी, पण त्यात भावना काय होती? स्वार्थाची भावना होती. अपमान, त्याचा बदला घ्यायची भावना होती. द्रौपदीचा अपमान झालाय, आमचा अपमान झालाय, आमचा अन्याय झालाय आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करायचा या भावना अर्जुन युद्ध करायला येत होता. पण युद्धावर आल्यावर
तर ते करुणा जागृत झाली आणि तो म्हणला, नाही नाही नाही, मला युद्ध करायचं नाहीये. गीता ऐकल्यानंतर अर्जुन युद्ध करत होता. त्याच भाव तेवढ्याच तीव्रतेने युद्ध करत होता. फक्त फरक काय आहे? हे जे युद्ध होतं अर्जुनाचं, हे श्रीकृष्णांच्या आनंदासाठी होतं. पण 8व्या अध्यायात भगवंताने सांगितलं श्रीकृष्णाने अर्जुनाला की फेमस श्लोक येतो की माम अनुस्मर युद्धच तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मया अर्पितो मनोबुद्धिर मामय वैश्यसी असंशया. की अर्जुना तू काय कर, मला स्मरण करून, माझं स्मरण करून युद्ध कर. तस्मात सर्वेषु कालेषु, आणि तुझी मन आणि बुद्धी माझ्यापाशी ठेव. असं जर तू केलंस तर तू माझी प्राप्त करशील. हे युद्ध जे मुक्तीचं कारण ठरेल, बंधनाचं कारण ठरणार नाही. आणि हेच भगवंत या श्लोकात सांगायचा प्रयत्न करतायत. सो आपले आपले कामं सोडायचे का? नाही. स्वयंपाक करायचा आहे घरामध्ये, जॉब करायचा आहे, मुलाला सांभाळायचं आहे, त्यानंतर संसार करायचा आहे, कुटुंब सांभाळायचं आहे, मित्र आपष्ट सांभाळायचे आहेत. पण हे कशासाठी करायचं आहे? हे करायचं आहे भगवंताच्या आनंदासाठी. भावना काय असली पाहिजे? मी स्वयंपाक करतेय का स्वयंपाक करतोय, पण श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी, श्रीकृष्णाला खुश करण्यासाठी ही भावना आहे तिथं. तर तो स्वयंपाक मुक्त करतो. नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे आहेत, पण त्या पैशाचा वापर कशासाठी करायचा आहे? भगवंताच्या सेवेत, भक्ती मार्गात प्रगती करण्यासाठी, मंदिरात येण्यासाठी, यात्रेला जाण्यासाठी, घरामध्ये सुंदर विग्रह आणून त्यांची सेवा करण्यासाठी, त्यानंतर मंदिराला दान देण्यासाठी. या पैशाचा वापर मला, आणि भोग पण करायचा आहे. पण कसा भोग करायचा आहे? मंदिरामध्ये येऊन, मंदिराला गोविंदात हॉटेलमध्ये मी पिझ्झा खाऊ शकतो. तो पिझ्झा खायला आवड आहे, तो एन्जॉय करायला आवड आहे. फिरायला जाऊन यात्रेला फिरायला एन्जॉय करायला आवड आहे. सो हे करता करता जी एन्जॉयमेंट मिळते ती स्वीकारायला हरकत नाहीये. त्यात कुठले बंधन आणलेलं नाहीये. हे पिझ्झा खाता खाता आपण भगवत धामात जातो. पिझ्झा खाता खाता आपण मुक्त होऊन जाऊ शकतो. तेच कार्य बंधनात वाटत मुक्त आणतं. त्यानंतर बायका पोरं किंवा नवरा आणि मुलं सांभाळायची आहेत. पण भावना काय आहे? ती माझा नवरा आहे किंवा माझी बायको किंवा माझी मुलं आहेत, या भावनेनं नव्हे. ते भगवंताचे अंश आहेत आणि माझ्या कर्मामुळे त्यांना आम्हाला एकत्र आणलं गेलेलं आहे. आता मला एकत्रितपणे भगवत धामात जायचं आहे. एकत्रितपणे असं काम करायचं की आपण एकत्रितपणे भगवत धामात जाऊ शकू. सो विवाह म्हणजे काय आहे? किंवा संसार, विवाह, गृहस्थ, आश्रम आहे. आश्रम म्हणजे तर भगवंताची भक्ती केली जाते. गृहस्थ आश्रमाचा अर्थ काय आहे? दोघांनी एकत्र येऊन भगवंताची भक्ती करणं, हा त्यामागचा अर्थ आहे. आश्रम आहे तो. आजच्या काळात विवाह किंवा गृहस्थ आश्रम किंवा लग्न हे केवळ इंद्रिय भोगाचं साधन बनलंय आणि त्यामुळे डिव्होर्सचं प्रमाण वाढत चाललंय. पूर्वी आमचे गुरु महाराज काय म्हणतात? बिटवीन द कपल देअर शुड बी डिव्हाइन कपल. जोडप्यामध्ये दिव्य जोडपं पाहिजे. दिव्य जोडपं म्हणजे काय? राधाकृष्ण. जर आपल्या जोडप्यामध्ये राधाकृष्ण असतील तर ते जोडपं कधीच तुटत नाही. फॅमिली दॅट इट्स टुगेदर लीड्स टुगेदर. फॅमिली दॅट dances together advances together. Okay, family that lives together joys together. जे एकत्रपणे डान्स करतात ते एकत्रपणे प्रगती करतात. जे एकत्रपणे खातात ते एकत्रपणे पुढे वाटचाल करतात. हा या गोष्टीचा अर्थ आहे. आणि म्हणून कुटुंब म्हणजे काय? तर 5व्या संघ श्लोक होतो भागवतच्या. गुरोर्न सस्यात् स्वजनो न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सस्यात् दैवं न सस्यात् न पतिं च सस्यात् न मोचयेत्यत् समपेत मृत्युम. गुरोर्न सस्यात्, तुम्हाला गुरु व्हायचा अधिकार नाही. तुम्ही किती लोक गुरु आहात? आपण सगळे गुरु आहोत. आपण प्रचार आपल्यापर्यंत प्रचार करतो ना. सो विद्यामाताचे पण गुरु आहेत. शाळेमध्ये मुलांना सांगतात भक्तीविषयी. का भगवंताने सांगितलंय, ज्याला देखो तारक कृष्ण उपदेश, अमर आज्ञा गुरु होय तारही देश. माझ्या आदेशावर तुम्ही प्रचार करा. गुरु हा प्रत्येकजण. पण आपल्याला गुरु व्हायचा अधिकार नाही. स्वजनो न सस्यात, नातेवाईक व्हायचा अधिकार नाही. पिता न सस्यात, वडील व्हायचा अधिकार नाही. जननी न सस्यात, आई व्हायचा अधिकार नाही. पतीम न सस्यात, दैवम न सस्यात न पतीम, देवता व्हायचा अधिकार नाही. पती व्हायचा अधिकार नाही. पतीम न सस्यात न मोचयेद समपेत मृत्युम. जर आपण आपल्यावर जे अवलंबून आहेत त्यांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकलो नाही तर आपला अधिकार नाही आहे.
थोडक्यात आपण ह्या गोष्टी प्राप्त करून, ही पद प्राप्त करून हा प्रयत्न केलाच नाही तरी पद आपल्या बंधनास कारणीभूत ठरतात. 10व्या स्कंदाचा श्लोक येतो. तावत रागादयस्तेन्यास तावत कारागृहं गृहं तावत मोहागरी निगडो यावत कृष्ण न ते जना. याचा अर्थ असा आहे, तावत रागादयस्तेन्यास, हे जे राग म्हणजे आसक्ती जी आहे ही का चोराप्रमाणे ठरेल, चोरीप्रमाणे ठरेल. स्तेन नव्हे, चोरी. तावत कारागृहं गृहं, आपलं घर जे आहे ते कारागृह, गृह आणि कारागृह दोन्ही गृहच आहेत. माझं घर जेल होऊन जाईल. तावत मोह अंगरी निगडो, माझ्या पायामध्ये हे जो माझ्या मुलांप्रती आसक्ती आहे ती बेड्याहून ठरेल. कधी? यावत कृष्ण नते जना, जर मी ह्या सगळ्याचा वापर कृष्णाच्या सेवेत कृष्णाकडे घेऊन जायला केला नाही तर. म्हणून कोणती बाळ सुंदर प्रार्थना करते की आसक्ती कशी असली पाहिजे, आपल्या नातेवाईकांप्रती आसक्तीशी त्यांच्यातल्या असल्या भक्तीविषयी असली पाहिजे ऍक्च्युली. सो कोणती वेळ काय प्रार्थना करते, फेमस प्रार्थना माहिती आहे कोणाला? पांडवांविषयी आणि विष्णूविषयी. अथ विश्वेश विश्वात्मा विश्वमूर्ते स्वकेशु मे स्नेहपाशम इदम छिन्नम दृढम पांडुषु विष्णुषु. अथ विश्वेश विश्वात्मा, भगवंता प्रार्थना करते की माझी आसक्ती तोड. कुणाशी? पांडुषु आणि वृष्णुषु. दृढम पांडुषु आणि वृष्णुषु, पांडवांशी असलेली आसक्ती आणि वृष्णी म्हणजेच थोडक्यात माझ्या यादवांशी असलेली आसक्ती. आता यादव आणि पांडव दोघेही भक्त होते महान. आणि आपण म्हणतो साधू संघ, साधू संघ सर्व शास्त्र कहे नव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. आपण भक्तांना संघ गेला पाहिजे, संघच फार महत्वाचा आहे. कृष्ण भक्ती जन्ममूल हय साधू संघ, कृष्ण प्रेम जन्म तेव्हा पुन्हा मुख्य अंग, हे सगळे श्लोक चैतन्य महाप्रभू सांगतात. आणि इथं कुंती म्हणते माझ्या पांडवांची, माझ्या मुलांची असं तोड. आणि यादव माझे माहेरचे, ते असं महान भक्त आहेत, भगवंताचे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी असं तोड. असं कसं म्हणते कुंती तू? तुला भक्ती करायची नाही का? नाही 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 नाही, तसं नाहीये. पुढच्या श्लोक कुंती म्हणते त्वयि मे अनन्य विषया मते मधुपते सकृत रतिम उद्वाहतम अद्धा गंगे वोगुम उदन्वती. मला आसक्ती हवी आहे त्यांच्याशी, पण ते केवळ भक्त आहेत म्हणून आसक्ती हवी आहे. मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, भक्ती सोडायची नाही आहे. फक्त ती माझी मुलं आहेत आणि ते माझे नातेवाईक आहेत, हा जो मीपणा त्यामध्ये आहे तो मला काढून टाकायचा आहे. ती आसक्ती मला काढून टाकायची आहे. सो आपल्या कुटुंबाची काळजी घेणं कृष्ण भावनामय मार्गानं किंवा मुक्त होऊन कसं म्हणजे काय? ही मुलं भगवंताची आहेत, त्यांनी मला सोपवलं आहे माझ्याकडं सेवा करण्यासाठी, माझ्याकडून सेवा करून घेण्यासाठी. ती भगवंताची मुलं आहेत आणि भगवंतांनी मला मुलगा म्हणून मला सोपवलं आहे आणि मला मला म्हणून मला त्यांची सेवा करायची आहे. ही भगवंताची अंश आहे आणि पत्नी म्हणून त्यांनी मला सोपवलंय. हे भगवंताचे अंश आहेत आणि पती म्हणून त्यांनी मला माझ्याकडे सोपवलंय सेवा करण्यासाठी. आणि त्या माध्यमातून भगवंताची सेवा करायची. असा परिवार जो आहे हा संसारिक राहून सुद्धा पूर्णपणे मुक्त होतो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. प्रभुपाद असं म्हणतात की सर्व यज्ञ कर्मे ही विष्णूंच्या श्रीकृष्ण संतोषाप्रत्यच असतात. वेद सांगतात की यज्ञो वै विष्णू. दुसऱ्या शब्द सांगायचं तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्यानेच एकच उद्देश सिद्ध होतो. आणि म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना यज्ञ कर्मच आहे. श्री विष्णू संतुष्ट करणे हे वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. वर्णाश्रम चारवता पुरुषेण परपमान विष्णूर आराध्यते पुंसा. म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रत्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनास कारणीभूत ठरते. कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापले फळे असतात. तर कोणतेही कर्म मनुष्यास बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्ण संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावनावेत कर्म करणे आवश्यक आहे. परंतु आरंभी या मार्गामध्ये निपुण मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. कसं कर्म करायचं भगवंताच्या मार्गदर्शनाखाली, की भगवंताखाली कर्म करणं म्हणजे काय? आपण इंडिपेंडेंटली करायला गेलो तर गोंधळ निर्माण होईल. यासाठी का गाईडची आवश्यकता आहे. ठीक आहे. कोण आहे तो गाईड? तो गाईड म्हणजे आध्यात्मिक गुरु. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली
किंवा साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष आदेशानुसारच मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्ती काही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णाच्या संतुष्टी करताच केली पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधापासून रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे ते त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेमळ सेवेत उन्नती होते. अशा सेवेत भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. तर या ठिकाणी भगवंताचा कर्मयोग सांगितलाय, तो कर्मयोग संपला इथं. आपण जर 3.3 ते 3.9 आपण 9 श्लोक पाहिले आज. आपण थोडक्यात समरी पाहूया की पहिल्या 2 श्लोकात अर्जुन गोंधळला, दुसऱ्या 46 श्लोक आणि 49 श्लोक गोंधळला, तुला काय करावं कळलं नाही. भगवंत दोन्ही मार्ग बरोबरच आहेत, दोन्ही मार्ग तेच आहेत, दोघांचं ध्येय एकच आहे, फक्त मार्ग वेगळे आहेत. पण मुळात इमॅच्युअरली संन्यास घेऊन इमॅच्युअरली कर्म सोडून देऊन काहीच साध्य होणार नाहीये. कारण का कोणताही व्यक्ती प्रत्येक क्षणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. काही लोक कर्म केल्याशिवाय राहतात, पण ते मिथ्याचारी असतात, ते शुद्ध नसतात. त्याच्यापेक्षा झाडू मारून नियत कर्म केलं बरं. आपलं नियत कर्म रेग्युलर करा आणि कर्माला रेग्युलेट करून आपण स्टेप बाय स्टेप शुद्ध होऊन भगवत धामात जाऊ शकतो. आणि मग आपलं नियत कर्म करणं हे इतर कर्म न करणं चांगलं आहे, कारण का शरीर मेंटेन करायला कर्म करावंच लागतं. पण अर्जुनला वाटलं की ते पण बंधनास कारणीभूत ठरेल नाही. त्याच्यामागची भावना बदलली. आपण ते श्रीकृष्णाच्या संतुष्टीपुरतं जर केलं तर ते बंधनास कारणीभूत ठरणार नाही. अशा प्रकारे कर्म कर, पण ते कर्म भगवंताच्या आनंदासाठी कर, निष्काम भावनेने कर, कोणत्याही स्वार्थासाठी कोणत्याही फळासाठी करू नकोस. असं कर. भगवंतांनी हा निष्काम कर्म शिक्षण थांबवलं आहे. तरी पण अर्जुनला काही गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत. अर्जुन गोंधळला. कशामध्ये गोंधळला अर्जुन? कर्मकांड काय आणि कर्म योग काय ह्याच्यामध्ये अर्जुन गोंधळून गेला. आणि ते क्लॅरिफिकेशन पुढच्या श्लोकात भगवंत देणार आहेत. तर तो सेक्शन नवीन चालू होतोय, तर आपण हा सेक्शन पुढच्या रविवारी चालू करूया. पुढच्या रविवारी आपण सगळ्यात पहिला योग शिडी काय आहे, योगा लॅडर काय आहे, हा योग लॅडर समजून घ्या. तुझ्या नोट्समध्ये योग लॅडर लिहून ठेवा व्यवस्थित. मी परीक्षा प्रश्न विचारणार आहे. योगशिडी कशी आहे आणि ती कशी काम करते सगळं सांगेन पुढच्या वेळी मी. नोट्समध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आणि योगशिडी झालं तर आपण पुढचे सगळे श्लोक आपण या अध्यायातले पाहणार आहोत. हरे कृष्णा. कोणा काय प्रश्न आहे का? काय प्रश्न आहे म्हणाला? ओके, थँक्यू व्हेरी मच. वेळात वेळ काढून तुम्ही भक्ती असं क्लासला जॉईन झालात आणि मला सेवा करायची संधी दिलीत. पुढच्या रविवारी आपण 1 ते 2:45 या आपल्या नेहमीच्या वेळामध्ये आपलं सत्र आरंभ करू आपण. श्रीपाद की जय. भगवद्गीता. हरे कृष्ण दंडवत जय हरे कृष्ण. जय. हरे कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना.